डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र. लेखक धनंजय कीर. पाठ 4. जीवितकार्यास आरंभ. आधी विचार मग संचार या उक्तीप्रमाणे वागण्याचा समय आता समीप आला. अभ्यासे प्रकट व्हावे नाहीतरी झाकोनी असावे ह्या वचनाप्रमाणे प्रकट होण्याचा क्षण आला. कर्तव्याच्या दिशा फाकू लागल्या होत्या. पहाटे पूर्वीचा काळोख संपला होता. निर्वाहाचे एक साधन म्हणून वकिली करावी आणि त्या धंद्यामुळे लाभणारी प्रतिष्ठा, सवड नि संधी यांची अधिकाधिक उपयोग अस्पृश्यतेच्या निर्मूलनासाठी करावयाचा असे आंबेडकरांनी आपले ध्येय धोरण ठरवून टाकले. सनद घेण्यासाठी त्यांच्यापाशी पैसे नव्हते. त्यांचे स्नेही नवल भथेना यांनी ती अडचण दूर केली. आंबेडकरांनी सनद घेऊन 1923च्या जुलै महिन्यात बॅरिस्टरच्या धंद्यात पदार्पण केले. मुंबईच्या वरिष्ठ न्यायालयात ते कामासाठी जाऊ लागले. परंतु त्या धंद्यातील कर्तृत्वाचा पाया सॉलिसिटरकडून सहकार्य मिळवण्यावरच अधिक अवलंबून असे. त्यावेळी बुद्धीपेक्षा काही वेळा अंगकांतीचा रंग जास्त चमके. अस्पृश्यतेचा कलंक, समाजातील निकृष्ट स्थान, धंद्यातील नवखेपणा, आजूबाजूचे असहकारी वातावरण यामुळे त्यांचा धंदा म्हणजे एक अडचणीचा मार्ग ठरला. परंतु त्यांनी धैर्य खचू दिले नाही. ही बिकट परिस्थिती ओळखूनच बॅरिस्टर आंबेडकर उपनगरातील व जिल्ह्यातील न्यायालयात मिळेल ते काम करीत. बहुधा सर्वच प्रथितयश विधिज्ञ आपल्या पूर्वायुष्यात माशामारीत बसत असत हे सर्वश्रुत आहे. कळकळीने सतत दीर्घोद्योग करणे हीच धंद्यातील प्रावीण्याची आणि यशाची गुरुकिल्ली होय. हा त्यांच्या विद्यार्थी दशेपासूनचा अनुभव होता. ह्याही क्षेत्रात यश आणि कीर्ती संपादण्याचा त्यांनी निर्धार केला. इतकेच नव्हे तर त्याविषयी बोलताना ते म्हणत, मी वरिष्ठ न्यायालयातील न्यायाधीशाचे पदही पटकावणार आहे. पहिल्या महायुद्धानंतर बाहेरील जगातील राजकीय आणि सामाजिक प्रवाहांचा आणि आंतरिक खळबळीचा परिणाम अस्पृश्यांच्या मनावर आणि विचारांवर होऊ लागला असे दृष्टीपथास येऊ लागले. शिक्षण प्रसार, वाहतुकीच्या साधनांची वाढ, प्रवासाच्या पद्धती आणि राष्ट्रीय वृत्तीची वाढ ह्यांचा हळूहळू अनुकूल असा परिणाम त्यांच्या जीवनावर घडू लागला. कापडाच्या धंद्यातील ऊर्जितावस्थेमुळे पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात सर्वसाधारण कामगार वर्गाच्या स्थितीत थोडी बहुत सुधारणा झाली. त्याप्रमाणे अस्पृश्यांच्याही परिस्थितीत अल्पशी सुधारणा झाली होती. पहिल्या जागतिक महायुद्धोत्तर कालापासून लोकशाही वृक्षाच्या पानांची जी सळसळ देशादेशांतून सुरू झाली होती तिच्या योगे समाज सुधारणेच्या चळवळीस फार मोठी चालना मिळाली. हे अस्पृश्यतेच्या जागृतीचे एक महत्त्वाचे कारण होय. जेव्हा एखाद्या मृतप्राय समाजाचा उद्धार होण्याची वेळ येऊन ठेपते तेव्हा त्या समाजात आत्मप्रत्ययाची आणि आत्मोन्नतीची चुळबुळ सुरू होते. असे झाले म्हणजे त्यांच्या उद्धाराचा अरुणोदय झाला आहे असे समजावे. समाज सुधारणेच्या तत्वाचे सार हेच की उपकारकर्त्याच्या औदार्यातून जन्म पावलेली सुधारणा ही खरी सुधारणा नव्हे. एखादा समाज जेव्हा स्वतःच्या मतस्वातंत्र्यासाठी आणि हक्काच्या प्राप्तीसाठी आग्रह धरतो तेव्हाच त्याची खरी सुधारणा होते. मुंबईच्या नव्या विधिमंडळाची पावले अस्पृश्यांच्या सुधारणेच्या मार्गाने हळूहळू पडू लागली होती. त्या विधिमंडळातील अस्पृश्यांचे पहिले प्रतिनिधी ज्ञानदेव ध्रुवनाथ घोलप हे होते. त्यांनी अस्पृश्यांची गाऱ्हाणी पुढे मांडून सरकारवर प्रश्नांचा भडीमार केला. आनंदराव सुर्वे ह्या भंडारी ज्ञातीच्या सदस्याने ठाणे जिल्ह्यात अस्पृश्यांना सार्वजनिक वाहनांत घेत नाहीत हे सत्य आहे किंवा नाही ह्याविषयी प्रश्न विचारले. परंतु सर्वांत मोठा क्रांतिकारक ठराव समाजसुधारक राव बहादूर सीताराम केशव बोले ह्यांनी 4 ऑगस्ट 1923 रोजी विधिमंडळात मांडला. अस्पृश्यांना सार्वजनिक पानवठे, धर्मशाळा, विद्यालये, न्यायालये ह्या सार्वजनिक ठिकाणी मुक्तद्वार असावे असा त्यांच्या ठरावाचा आशय होता. बोले हे एक सेवापरायण, विवेकशील स्वभावाचे पुढारी होते. ते सुधारक मताचे असल्यामुळे त्यांनी एकदा आर्य समाजाच्या सहभोजनात भाग घेतला. त्याबरोबरच त्यांच्या ज्ञातीतील पुराणमतवादी कार्यकर्त्यांनी त्यांना जाती बहिष्कृत करण्याचा घाट घातला होता. भारतातील विधिमंडळाच्या स्थापनेनंतर अभूतपूर्व असा हा क्रांतिकारक ठराव मांडताना बोले मोठ्या कळकळीने म्हणाले, अस्पृश्यता हा आपल्या मायभूमीच्या पवित्र नावाला लागलेला मोठा कलंक आहे.
आफ्रिकेत राहणाऱ्या हिंदू लोकांना अस्पृश्यांसारखे वागविले जाते हे पाहून आपण त्या धोरणाचा निषेध करतो. आपल्याही घरात तेच घडत नसते काय? देशाच्या कल्याणाच्या दृष्टीने अस्पृश्यांना आपण समानतेची वागणूक दिली तर देशाचे कल्याण होईल. इतके बोलूनच बोले थांबले नाहीत. स्वतःची उन्नती करण्यास अस्पृश्य समाजास जर विधिमंडळाने संधी दिली नाही तर ते सत्याग्रह करतील अशी सरकारला धोक्याची सूचनाही त्यांनी दिली. राव बहादूर बोले यांनी हा ठराव मांडून देशातील सामाजिक समतेच्या एका महान परिवर्तनास चालना देऊन एक मोठी कामगिरी केली. C.K. बोले यांच्या या कार्याविषयी मुंबईतील अस्पृश्य कार्यकर्त्यांनी त्यांचा कृतज्ञतापूर्वक जाहीर सत्कार करून सत्कार्य प्रदीप बोले यांना एक सुवर्ण पदक अर्पण केले. बोले यांचा उपरोक्त ठराव कृतीत आणण्यासाठी सरकारने एक परिपत्रक काढले. सर्व जिल्हाधिपती, नगरसंस्था, जिल्हा मंडळे, मुंबईतील नगरपालिकेचे प्रमुख अधिकारी, इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे अध्यक्ष यांना तो ठराव कृतीत आणण्याविषयी आज्ञा दिली. 1923च्या डिसेंबर महिन्यात कोकोनाडा येथील काँग्रेसच्या वार्षिक अधिवेशनात अस्पृश्यांच्या प्रश्नाबाबत काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून अली बंधूंपैकी अहमद अली यांनी एक मोठी भयंकर घोषणा केली. हे महम्मद अली गांधीजींचे उजवे हात, एक परम मित्र. गांधीजींच्या नावासंगे त्यांच्या नावाचा जयजयकार होऊ लागताच राष्ट्रीय सभेच्या पडखाऊ खिलाफत धोरणामुळे चढून गेलेल्या ह्या मुसलमान पुढाऱ्याने अस्पृश्यांची वाटणी हिंदू मुसलमानांत समसमान करून टाकावी अशी सूचना बेधडकपणे मांडली. दुसऱ्या एका मुसलमान पुढाऱ्याने मद्रासमध्ये गांधीजींच्या सत्कार प्रसंगी अशीच असुरी इच्छा व्यक्त केली होती. ते म्हणाले, अस्पृश्य लोकांना मुसलमान करून घेणे हे आमचे पुण्य कर्तव्य आहे. ही राक्षसी महत्वाकांक्षा गांधीजींचे धर्मांध सहकारी त्यांच्या देखत उच्चारी तेव्हा गांधीजींच्या मुद्रेवर नापसंतीची छटाही उमटत नसे. गांधीजी प्रणित हिंदू मुसलमान एकता युगाचे हे प्रधान लक्षण होते. 1924 हे भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचे वर्ष गणले पाहिजे. त्या वर्षी 3 प्रचंड शक्ती भारताच्या सामाजिक क्षेत्रात अवतरल्या. अंदमानच्या कारावासात एक तपावर घोर यातना भोगलेले वीर सावरकर येरवड्याच्या कारागृहात 6 जानेवारीला सुटले. रत्नागिरीत त्यांना स्थानबद्ध करण्यात आले होते. सुटकेच्या अटीप्रमाणे त्यांनी राजकीय चळवळीत भाग घ्यायचा नसल्यामुळे त्यांनी आपली सर्व शक्ती एकवटून हिंदू समाजाची समतेच्या आणि ममतेच्या पायावर बुद्धिप्रामाण्यवादी तत्वानुसार संघटना करावयाचा 1924 मध्ये संकल्प सोडला. अस्पृश्यतेच्या समूळ नायनाट करणे आणि परधर्मात गेलेल्या हिंदूंना परत हिंदू धर्मात घेणे हे त्या चळवळीचे प्रमुख ध्येय होते. हिंदू धर्मीयांना शुद्धी आणि बुद्धी देण्याचा त्या चळवळीचा हेतू होता. गांधीजींची खिलाफत स्वराज्य चळवळ ओमफस होऊन येरवडा कारागृहात गांधीजी तुरुंगवास भोगीत होते. त्यांची प्रकृती बिघडली म्हणून 11 फेब्रुवारी रोजी त्यांची सुटका झाली. सुटकेनंतर त्यांनीही अस्पृश्यता निवारणाच्या चळवळीस आरंभ केला. अस्पृश्य वर्गाच्या सामाजिक आणि राजकीय अडचणी सरकारपुढे मांडण्यासाठी एक मध्यवर्ती मंडळ असावे ह्याविषयी विचारविनिमय करण्यासाठी आंबेडकरांनी 9 मार्च 1924 रोजी संध्याकाळी 4 वाजता दामोदर ठाकरसी सभागृह, परळ, मुंबई येथे सभा बोलविली. अस्पृश्य समाजातील सर्व नवे जुने कार्यकर्ते आणि समाजसेवक एकत्र जमले. त्या सभेतील ठरावानुसार 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेचा जन्म झाला. बहिष्कृत हितकारिणी सभा ही न्यायमूर्ती रानडे यांच्या सार्वजनिक सभेच्या धर्तीवर चालवावी असा त्या संस्थेच्या चालकांचा मनोदय होता. या संस्थेचे ध्येय व उद्देश येणेप्रमाणे होते. विद्यार्थी वसतिगृहाद्वारे अन्य साधनांच्या द्वारे बहिष्कृत समाजात शिक्षणाचा प्रसार करणे. बहिष्कृत समाजात उच्च संस्कृतीची वाढ करण्यास ठिकठिकाणी वाचनालय, शैक्षणिक वर्ग अथवा स्वाध्याय संघ उघडणे. आणि बहिष्कृत समाजाची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी औद्योगिक व शेतीविषयक शाळा चालविणे. या बहिष्कृत हितकारिणी सभेचे अध्यक्ष सर चिमनलाल हरिलाल सेटलवाड हे होते. मेयर नशीम J.P. रुस्तुमजी, जीनवाला सॉलिसिटर G.K. नरीमन, डॉक्टर V.पा. चव्हाण, डॉक्टर R.पु. परांजपे, बाग खेर सॉलिसिटर हे उपाध्यक्ष होते. कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष स्वतः आंबेडकर, कार्यवाह सीताराम नामदेव सिवतकर, कोषाध्यक्ष निवृत्ती तुळशीदास जाधव,
हे होते. संस्थेत सवर्ण हिंदूंचा समावेश का केला याविषयी खुलासा करताना पहिले वार्षिक प्रतिवृत्त म्हणते, ज्या वर्गाच्या सुधारणेसाठी संस्था स्थापन करावयाच्या त्या वर्गाचे किंवा तशाच परिस्थितीने गांजलेल्या लोकांचे कार्यकर्ते संस्थेत असल्याखेरीज संस्थेचे ध्येय व हेतू फलित होणे शक्य नाही. हे मान्य असले तरी ज्यांनी ही संस्था स्थापन केली आहे त्यांना पक्के माहीत आहे की वरिष्ठ वर्गातील सधन आणि सहानुभूती बाळगणाऱ्या लोकांचे सहाय्य असल्याखेरीज अस्पृश्य वर्गाच्या उन्नतीच्या अवाढव्य कार्यक्रमाची सिद्धी होणे केव्हाच शक्य नाही. तसे केले नाही तर स्वजनोद्धाराच्या महान कार्याचे आपणच नुकसान केल्यासारखे होईल. म्हणून सिद्ध व साधक यांचा मिलाप होऊन या राष्ट्रकार्यास मदत हो, हाच हेतू या संस्थेच्या संपादनाच्या बुडासी आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी झटणाऱ्या अनेक संस्था अस्तित्वात असता आंबेडकरांना ह्या स्वतंत्र संस्थेची का जरुरी भासली, हा मार्ग त्यांनी का चोखळला हे समजणे अत्यावश्यक आहे. हिंदू समाजाची सुधारणा करणाऱ्या काही संस्था होत्या, परंतु आंबेडकर आणि ते जे समाजसुधारक यांच्या दृष्टिकोनात मूलभूत असा मोठा फरक होता. रानडेप्रती समाज सुधारणेचा आवाका, विधवांचे पुनर्विवाह, स्त्रियांचा वारसा हक्क, स्त्री शिक्षण, प्रौढ विवाह इत्यादी प्रश्नांपर्यंतच होता. जातीभेद मोडणे आणि अस्पृश्यतेचा नायनाट करणे हे प्रश्न त्यांच्या क्षितिजा पलीकडचे होते. आंबेडकरांचे मत असे होते की हिंदू समाजाची समतेच्या पायावर पुनर्घटना केल्याविना त्याची प्रगती होणार नाही. समाजसुधारकांचे उद्दिष्ट समाजाला सर्व दृष्टीने निर्दोष बनवून तो देशकालानुरूप कसा असावा असे जरी होते तरी त्यांच्या सुधारणेचे क्षेत्र वरिष्ठ वर्गापर्यंतच मर्यादित होते. त्यांची उदारमतवादी प्रणाली सामाजिक न्यायासाठी वरिष्ठ वर्गाच्या उदारपणाला आवाहन करी. सामाजिक अन्याय सामाजिक संघर्षाशिवाय निवारण होईल असे त्यांना वाटत असावे. ब्रह्मसमाज, हिंदी प्रार्थना समाज यांच्या प्रवर्तकांनी प्रत्यक्ष सामाजिक संघर्ष टाळून भूतदयाच्या दृष्टीने अस्पृश्यांच्या बाबतीत जे काही थोडेफार करता येईल ते केले. श्रीमंत सयाजी महाराज आणि राजर्षी शाहू महाराज ह्या नरेशांच्या प्रयत्नांमुळे अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाला महाराष्ट्रात बरीच गती मिळाली. त्यागी आणि ध्येयवादी कर्मवीर वीरा शिंदे यांनी तर अस्पृश्यता निवारणासाठी महात्मा ज्योतिरावांनंतर संघटित असा पहिला प्रयत्न केला, हे विदितच आहे. ह्या समाज सुधार कर्तव्याव्यतिरिक्त आणखी एक सुधारकांचा वर्ग होता. त्यातील व्यक्ती आपले प्रागतिक आणि बुद्धिवादी विचार राज्यकर्त्यांच्या दृष्टोत्पत्तीस यावे म्हणून वरकरणी समाज सुधारणेस सहानुभूती दाखवीत. उपरोक्त नरेशांचे, महात्म्यांचे, विवेकवाद्यांचे प्रयत्न आणि कार्य ही कमी प्रतीची होती असे नाही. या सर्व पुढाऱ्यांनी आणि संस्थांनी आपापल्या परीने त्या रोगाचे निदान करून औषधोपचार केले, परंतु रोग काही केल्या हटेना. डोळ्यात केर आणि कानात फुंकर असाच काहीसा प्रकार अनेकांच्या बाबतीत घडला. अस्पृश्यांना जवळ करणे, त्यांना स्वच्छतेची शिकवणूक देणे, त्यांच्या समवेत भोजन करणे, त्यांची राहणी वागणूक निवेश यांत सुधारणा घडवून आणणे इत्यादी गोष्टी करण्याचा प्रयत्न झाला, परंतु महात्मा फुले यांच्या कार्यानंतर अस्पृश्यतेच्या हृदयात आत्मोन्नतीचा उजेड कोणीही पाडू शकला नाही. परावलंबन, असहायता, आश्रित भावना त्यांच्या मनामध्ये मूळ धरून बसली होती. हे त्यांना कळत नव्हते असे नाही, परंतु सहाय्य आणि स्वावलंबन ह्यांतला भेद त्या दलितांना स्पष्ट करून सांगता येत नसे. स्वावलंबन हेच खरे सहाय्य होय या मूलभूत मंत्राची त्यांना आवश्यकता होती. अस्पृश्यांच्या हालअपेष्टा आणि दुर्दशा ह्यांच्याविषयी अलीकडे राजकारणी हिंदू नेत्यांना कळवळा येऊ लागला होता. मुसलमानांनी अल्पसंख्याकाचा प्रश्न उपस्थित केला म्हणजे लोकसंख्येच्या महत्त्वामुळे ह्या हिंदू नेत्यांना अस्पृश्यांची आठवण होई, त्यांच्या प्रश्नांची जाणीव होई. सर्वसाधारण हिंदू समाज अद्यापि ह्या बाबतीत उदासीन आणि बेफिकीर होता. आर्य समाज आणि हिंदू महासभा यांनी ह्या बाबतीत काही भरीव कार्य केले हे खरे, तथापि त्यांचे कार्य बहुसंख्य सनातनी हिंदू समाजाला एक नसती उठाठेव आणि अनाठाई ढवळाढवळ वाटे. तशात बरेच जाणते हिंदू पुढारी स्वातंत्र्याच्या झगड्यात गुंतल्यामुळे हिंदू महासभेत सामाजिक कार्यकर्त्यांची वान पडे. आणखी असे की प्रत्यक्ष अस्पृश्यता निवारण्याच्या कार्यातील काही आघाड्यांवरील हिंदू पुढारी मनाने पूर्ण सनातनी वृत्तीचे होते. त्यांचे ते कार्य जुजबी आणि बेगडी स्वरूपाचे होते.
यामुळे श्रद्धानंद, परमानंद नि पुढे सावरकरांसारखे खरे समाजसुधारक आणि महान नेते लाभूनही हिंदू महासभा या बाबतीत अपेक्षेप्रमाणे प्रगती करू शकली नाही. अस्पृश्यांना सामाजिक दास्यातून ते मुक्त करू शकले नाहीत. खरे म्हणजे हिंदू महासभावाद्यांना हिंदू समाजाची संघटना करायची होती, समाजाची समतेवर अधिष्ठित अशी पुनर्घटना करायची नव्हती. मुसलमान ऐक्यासाठी वाटेल ते मूल्य देण्यासाठी बुद्ध फकीर झालेल्या गांधी युगातील काँग्रेसच्या पुढाऱ्यांची गोष्ट तर विचारूच नका. भारतीय इतिहास, राजकारण, सामाजिक जीवन, राष्ट्रवाद यांच्या मूल्यमापनांची त्यांची कसोटी जात्यंध मुसलमानांच्या जातीयवादावर पुष्टावत जाणाऱ्या मागण्या पुरविणे ही होती. गांधीपूर्वी काँग्रेसची 40वर अधिवेशने भरली, तथापि अस्पृश्य गणलेल्या भारतीयांना त्यांच्या मायभूमीत प्यायला पाणी तरी मिळते की नाही, त्यांना जबरदस्तीने व आमिषे दाखवून परधर्मीय प्रचार परधर्मात कसे ओढतात याचा विचार त्यांच्या गावीही नव्हता. मुसलमानांच्या बाहेरील जगातील धार्मिक प्रतिष्ठेची त्यांना ह्या अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नापेक्षा अधिक चिंता वाटे. केवळ हिंदूंचे हित होते म्हणून या अस्पृश्यांच्या प्रश्नासंबंधी काँग्रेस मूठ गिळून बसली होती ती बसलीच. सावरकर, गांधीजी आणि आंबेडकर या 3 महापुरुषांच्या अस्पृश्यता निवारण चळवळीची तोंडे मात्र एकाच दिशेकडे होती. चातुर्वर्ण्य स्थिर ठेवून अस्पृश्यांना पंचमवर्ण म्हणून समाजात स्थान द्यावे अशी गांधीजींची मतप्रणाली होती. त्यांचा कल स्पृश्य हिंदूंच्या अंतःकरणातील सद्भावना आणि भूतदया ही जागी करण्याकडे होता. जरी त्यांच्या विचारसरणीत मानवतावादाची चाहूल दिसली तरी ते अस्पृश्यतेच्या प्रश्नाकडे सामाजिक दृष्टिकोनातून पाहण्यापेक्षा प्रामुख्याने सनातनी सुधारकाच्या भूतदयेच्या दृष्टीतून पाहत. त्यांच्या त्या दृष्टीत संतांचे समत्व आणि मातेचे ममत्व असे, परंतु अस्पृश्यांना परधर्मात ओढणाऱ्या ख्रिश्चनांचा किंवा मुसलमानांचा त्यांनी निषेध केला नाही. तुमचे मार्ग तितकेसे ठीक नाहीत असे मुळमुळीतपणे ते ख्रिश्चनांना सांगत. त्यांचे कार्य हे समभावाच्या महात्मेवर रुजले असल्यामुळे परधर्मीयांना विरोध करून त्यांच्या कचाट्यातून अस्पृश्यां सोडवून त्यांच्या होत राहिलेल्या धर्मांतराला आळा घालण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले नाही. हे कार्य हिंदू महासभेचे होय असे ते मानित. सावरकरांची भूमिका हिंदू राष्ट्रवादी, वास्तववादी आणि क्रांतिकारक होती. संघटना आणि समता यांच्या पायावर जातीविहीन हिंदू समाज निर्माण करून त्या एकसंधी हिंदू समाजावर अधिष्ठित असे एक सामर्थ्यशाली हिंदू राष्ट्र उभारावयाचे असे त्यांचे ध्येय होते. स्थानबद्धतेच्या शृंखलात ते अडकल्यामुळे त्यांच्या चळवळीला, प्रचाराला आणि संचाराला आपोआप मर्यादा पडली. तरी रत्नागिरी जिल्ह्यात त्यांनी फार मोठे भरीव कार्य केले. आपल्या सामाजिक समतेच्या धोरणाने आणि क्रांतिकारक बुद्धिवादाने सावरकरांनी अखिल महाराष्ट्र गदगदून हलवून सोडला. साऱ्या हिंदुस्थानातील वैचारिक जगात त्यांच्या चळवळीचे पडसाद उठले. सावरकरांचा भर हिंदूंची बुद्धी आणि भावना जागी करण्याकडे होता. अस्पृश्यांनाही ते धीर देऊन पुढे लोटीत होते. जे बलाने किंवा फसवून अस्पृश्यांना परधर्मात नेत त्यांना ते प्राणपणास लावून विरोध करीत. आपल्यावर संकटे ओढवून घेत सनातनी आणि परंपरावादी हिंदूंच्या ढोंगावर आणि मूर्खपणावर निर्दयपणे कोरडे ओढीत परधर्मीयात प्रचारकांना ते रोखठोक उत्तर देत. तोडीस तोड असे त्यांचे धोरण असे. तथापि वरवर सामाजिक दिसणारी ती चळवळ प्रामुख्याने राजकीय असल्यामुळे सामाजिकदृष्ट्या तिला मानवतेचा परिस्पर्शही झालेला नव्हता असे म्हटले तरी चालेल. आंबेडकरांची भूमिका गांधीजी आणि सावरकर यांच्या भूमिकांपासून मुळातच वेगळी होती. ते स्वतः अस्पृश्य समाजात जन्मास आले होते. अस्पृश्यताजन्य यमयातनांच्या अग्निदिव्यातून ते होरपळून निघाले होते. वस्त्र, विद्या आणि वित्त यांपासून दूर फेकलेल्या अस्पृश्यांची दुःखे नि मने ते जाणीत होते. तुम्ही काय केले पाहिजे असे सांगण्याची पाळी त्यांच्यावर येत नसे. आम्ही काय करावे असे आत्मतेजाचे पाठ त्यांना द्यायचे होते. अस्पृश्य समाजास भोगाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, दुःखे, अपमान, दारिद्र्य, निदास्य यांचा कटू अनुभव त्यांनी स्वतः घेतला होता. त्याचे चटके त्यांनी स्वतः सोसले होते. त्यामुळे दलितांचे दुःख, दुर्दैव आणि दैन्य त्यांना पाहावेना. त्यांचे डोके अगदी भनानून जाई. त्यांना असह्य वेदना होत. त्यांची आतडी पिळवटून निघत. डोळ्यांतून ठिणग्या उडत. हृदयातले कड अनावर होत.
अनुभवासारखा दुसरा गुरु नाही म्हणतात ते खरे. अस्पृश्यांच्या अनंत दुःखांना आणि युगानयुगे चालत आलेल्या दारिद्र्याला त्यांना वाचा फोडायची होती. त्यांच्या गुदमरलेल्या भावना व्यक्त करताना ते संतापाने कळवळून बोलत. आपले व्यक्तिमत्व, पांडित्य, ध्येय आणि समाज परिवर्तनासाठी आवश्यक असलेले अलोट धैर्य या गुणांमुळे ते दलित समाजात आत्मविश्वास निर्माण करू शकत होते. खऱ्या शौर्यशालीनी झुंजार वीराला दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे अपमानास्पद वाटते. स्पृश्य हिंदूंचा भूतदयावादी दृष्टीचा ते तिरस्कार करी. त्यांच्या दयेचे दान नको होते, त्यांना हक्क हवे होते. आत्मोद्धार ज्याचा त्याने करावयाचा असतो हा महामंत्र आंबेडकरांनी आपल्या समाजाला दिला. स्वतःच्या गुलामगिरीविरुद्ध जोपर्यंत गुलाम बंड करून उठत नाही तोपर्यंत त्याचे विमोचन आणि त्याचा उद्धार होणार नाही. इतिहास हेच सांगत होता. आंबेडकर म्हणत, गुलामाला त्याच्या गुलामगिरीची जाणीव करून द्या म्हणजे तो आपोआपच बंड करील. म्हणून ते आत्मोद्धारासाठी झगडत राहा असा तेजस्वी संदेश देत. स्वाभिमान, स्वावलंबन, आत्मोद्धार हीच त्यांची सूत्रत्रयी होती. आईच्या दाईच्या प्रेमात जे अंतर असते तेच आंबेडकर वा गांधी किंवा सावरकर यांच्या कार्यात होते. त्या काळी सुरू असलेल्या भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आंबेडकर सामील झाले नाहीत हे खरे आहे, परंतु वस्तुस्थिती कशी होती? सवर्ण हिंदूंचा राजकीय झगडा हा राजकीय सत्तेच्या स्थित्यंतरासाठी होता. सवर्ण हिंदूंच्या मानेवर केवळ ब्रिटिशांच्या राजकीय सत्तेचे जू होते. ब्रिटिश गेले म्हणजे ते आपोआप सत्ताधीश होणार होते, परंतु अस्पृश्यांना मुळी कसलेच अधिकार नव्हते. भारताच्या राजकीय व सामाजिक मानचित्रात त्यांना कधीही कसलेच स्थान नव्हते. भारतात शतकानुशतके त्यांच्या अंतःकरणातील भावना आणि मनाच्या धारणा पायाखाली तुडविल्या जात होत्या. राजकीय गुलामगिरीपेक्षा सामाजिक गुलामगिरी किती अघोर आणि अमानुष असते ह्याची कल्पना असेल त्याला आंबेडकरांची मनस्थिती नक्कीच कळेल. आम्हाला सामाजिक धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करा म्हणजे आम्ही तुमच्या खांद्यास खांदा लावून राजकीय स्वातंत्र्यासाठी आमचे प्राण पणास लावून लढू, असे आंबेडकरांचे भारतीय देशभक्तांना आवाहन होते. राज्यकर्त्यांचे वैर ओढवून घेतले तर ते परिणामी अस्पृश्य जनतेला अहितकारक ठरेल ह्याची आंबेडकरांना पुरेपूर कल्पना होती. त्यामुळे त्यांनी राजकीय स्वातंत्र्याच्या लढ्यात भाग घेतला नाही. त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला असता तर सवर्ण हिंदू व ब्रिटिश सत्ता अशा दोन आघाड्यांवर त्यांना लढा द्यावा लागला असता. एकाच वेळी दोन आघाड्यांवर लढण्याचा प्रसंग कोणीही राजनीतिज्ञ ओढवून घेत नाही. स्पृश्य हिंदूंशी झगडत ब्रिटिश सरकारविरुद्ध कडून मिळतील ते हक्क पदरात पाडून घ्यावयाचे असे आंबेडकरांचे धोरण होते. 6 कोटी लोकांना माणुसकीचे हक्क मिळवून द्यायचे होते. हिंदू समाजातील सर्वात खालच्या थरांतील ह्या लोकांची सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नती झाली तर देशाच्या सामर्थ्यात आणि बुद्धिवैभवात भर पडणार होती. अनेक शतकांचे पाप, कलंक आणि दास्यही धुवून जाऊन हिंदू समाजाचे भवितव्य आणि हिंदू धर्म उज्ज्वल होणार होता. त्यामुळे जगात भारताची प्रतिष्ठा उंचावणार होती. बहिष्कृत हितकारिणी सभेची स्थापना म्हणजे भारतातील पददलितांना स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धार यांची शिकवण देऊन देशात महापरिवर्तन घडवून आणणाऱ्या युगाचा प्रारंभच होय. केवळ बाह्य चळवळ करीत राहिल्याने अस्पृश्य वर्गाचा कार्यभाग होणे शक्य नाही ह्याची त्या सभेच्या संस्थापकांना पूर्ण जाणीव होती. आपल्या दुःखासह अवनत स्थितीची अस्पृश्यांना जाणीव होण्यास ज्या ज्ञानांजनाची जरुरी असते ते त्यांच्यापाशी नव्हते. तो अभाव लक्षात घेऊन सभेने आपल्या कार्यक्रमात ज्ञानप्रसारास अग्रक्रम दिला होता. आपल्या मुलांना मिळत असलेल्या शिष्यवृत्ती व पैसे अस्पृश्य समाजातील पालक शिक्षणासाठी खर्च करीत नसत. आपल्या गरीब संसारास ती एक दैविक देणगी मिळाली असे पालक मानित. अज्ञानमूलक परिस्थितीमुळे अस्पृश्य समाजातील मुले कुवासना आणि कुसंगती यांस बळी पडतात. म्हणून मुलांच्या राहण्याची, खाण्याची व शिक्षणाची सोय करण्यासाठी बहिष्कृत हितकारिणी सभेने वसतिगृहे चालविण्यास प्रारंभ केला. 1925च्या जानेवारी महिन्यात सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू केले. त्याचे पर्यवेक्षक म्हणून सोलापूर नगरपालिकेचे एक सभासद जीवाप्पा सुभाना कांबळी यांना नेमण्यात आले. त्यांनी कळकळीने आणि कष्टपूर्वक काम केले. सभेच्या कार्यात शंकर सायांना परशा आणि सोलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष डॉक्टर मुळे यांनी अतिशय सहाय्य केले.
विद्यार्थ्यांत ज्ञानाची आवड उत्पन्न व्हावी आणि त्यांच्यात समाजसेवेची वृत्ती रुजून वाढावी ह्या उद्देशाने विद्यार्थ्यांकरवी एक सरस्वती विलास नावाचे हस्तलिखित मासिक सभेकडून प्रसिद्ध करण्यात येऊ लागले. अस्पृश्यांतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांस सहाय्य आणि पारितोषिके देण्याची सभेने प्रथा सुरू केली. तरुण आणि प्रौढ अस्पृश्यांची सुधारणा घडवून आणण्यासाठी सभेने रात्रीच्या शाळा आणि वाचनालये चालविली. महारांचा हॉकी क्लब यांसारखी क्रीडा मंडळे स्थापन केली. याचा परिणाम असा झाला की दारूच्या गुंत्यात, जुगाराच्या अड्ड्यांत किंवा बाष्कळ वस्तीत फिरण्यात सुटीचा काळ वाया घालविणाऱ्या अस्पृश्य तरुणांना नवे वळण मिळू लागले. अशा प्रकारे आंबेडकरांनी आपल्या जीवितकार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि थोड्याच दिवसांत ती चळवळ मूळ धरू लागली. आंबेडकरांच्या उपदेशाने आणि तेजाने विचारांची अस्पृश्यांना हळूहळू चालना मिळू लागली. बहिष्कृत हितकारिणी सभेच्या प्रचाराची पहिली प्रकट सभा मात्र अगदी निराशाजनक झाली. अस्पृश्य समाजातील 4-6 निवडक कार्यकर्ते तेवढेच काय ते उपस्थित होते. आजूबाजूच्या खोल्यांच्या उंबरठ्यावर वा पडवीत लोक बसून चिली मोडत होते किंवा चकट्या पिटीत होते. सभेला कोणी येईल तर शपथ वक्त्यांच्या स्वागत भाषणातच ती सभा समाप्त झाली. वृत्तपत्र आणि वित्त यांचे पाठबळ नाही, स्पृश्य जगताची सहानुभूती नाही, अशा बिकट परिस्थितीस तोंड देऊन आंबेडकर लहान लहान खेडी आणि शहरे ह्यांतील स्वजनांचा तिखट उपदेश करीत. ते अस्पृश्यांच्या स्वाभिमानाला छेडीत, डिवचित असत. त्यांची मृतप्राय होऊन पडलेली मने जागी करीत त्यांना स्वाभिमानाने नि स्वावलंबनाचे जीवन देत होते. आपल्या आत्मोद्धाराचा झगडा झगडण्यासाठी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रांत उभे राहण्यास आंबेडकर त्यांना स्फूर्ती देत होते, उद्युक्त करीत होते. आंबेडकरांच्या उपदेशाची धार अतिशय तिखट आणि बोचक होती. दलितांच्या हृदयाचा ठाव घेणारी होती. ते स्वजनांना म्हणत, तुमची ही 2 वदने पाहून नि करुणाजनक वाणी ऐकून माझे हृदय फाटते. युगानयुगे तुम्ही गुलामगिरीच्या गर्तेत गंजत, कुडत, सडत पडला आहात, तरी तुमची भावना हीच आहे की आपली ही दुर्दशा देवनिर्मित आहे, ईश्वरी संकेतानुसार आहे. तुम्ही गर्भात असतानाच का मेला नाहीत? जन्मास येऊन तुम्ही जगातील दुःख, दारिद्र्य नि दास्य यांच्या अक्राळ विक्राळ चित्राचा भेसूरपणा आपल्या अवनत आणि अवमानित दुःखी जीवनाने वाढवित आहात. जर तुमच्या जीवनाचे पुनरुज्जीवन होत नसेल तर तुम्ही या जगातून नाहीसे होऊन जगाच्या दुःखाचे ओझे का कमी करीत नाहीत? तुम्ही मनुष्यासारखे मनुष्य आहात. स्वतःच्या कर्तबगारीने जगात उत्कर्ष करण्यास प्रत्येकास स्वातंत्र्य आहे. तुम्ही या देशाचे रहिवासी आहात. तुम्हाला अन्न, वस्त्र, आसरा इतर भारतीयांच्या बरोबरीने मिळणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. म्हणून तुम्हाला स्वाभिमानपूर्ण जीने जगायचे असेल तर स्वावलंबन हाच खरा आत्मोन्नतीचा मार्ग होय, हे लक्षात ठेवा. जागृत झालेले कार्यकर्ते आता तालुका आणि जिल्ह्यागणिक परिषदा भरवू लागले. निपाणी, मालवण ह्या ठिकाणी परिषदा झाल्या. मालवणच्या परिषदेस उपस्थित राहून आंबेडकर आपल्या एका स्नेहाच्या आग्रहास्तव शिवतकर यांच्याबरोबर गोव्याला गेले. तेथे काही गावे पाहून आंबेडकर मुंबईस परतले. 15 डिसेंबर 1925 रोजी डॉक्टर आंबेडकरांची रॉयल कमिशनच्या पुढे भारतीय चलनासंबंधी साक्ष झाली. त्या समितीला आंबेडकरांनी जे निवेदन सादर केले होते त्यातील आशयानुसार त्यांना प्रश्न विचारण्यात आले. डॉक्टरांनी त्या समितीला स्पष्टपणे सांगितले की हुंडणावळीच्या अदलाबदलीत सुवर्ण परिणाम सुरू ठेवणे भारताच्या हिताचे नाही, कारण सुवर्ण परिणामाला भारतात मूळचे स्थैर्य नाही. देशहितदक्ष आंबेडकरांनी या बाबतीत पुढे बेसिल ब्लँकेट यांनी मांडलेल्या चलन सुधारणेविषयक विधेयकाला विरोध करण्यासाठी धडपड केली. या बाबतीत त्यावेळी खासदार न. चि. केळकर यांच्याशी त्यांनी पत्रव्यवहार केला होता. त्यांनी ह्या सुमारास अस्पृश्यांच्या प्रगतीच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा 2 घटना घडल्या. त्या घटनांचा प्रतिध्वनी भारताच्या कानाकोपऱ्यात उठला. त्रावणकोर संस्थानातील वायकोम ह्या गावातील ज्या रस्त्यावर ब्राह्मणांची घरे होती तो रस्ता अस्पृश्य बांधवांस खुला व्हावा म्हणून मद्रासमधील एक ब्राह्मणेतर पुढारी रामस्वामी नायकर यांनी सत्याग्रह सुरू केला. पाऊस, पूर, वारा यांतून तो सत्याग्रह तसाच काही दिवस दुमदुमत राहिला. त्या संग्रामात गांधीजींचे शिष्य आचार्य भावे आणि स्वतंत्र बुद्धीने दलितोद्धाराचे कार्य करणारे कर्मवीर शिंदे यांनीही भाग घेतला होता. शेवटी तेथील स्पृश्य हिंदूंना सद्बुद्धी सुचली.
त्यांची नागरिक निष्ठा जागी होऊन तो प्रश्न मिटला. दुसरी घटना अशी की मुरुगेसन या नावाच्या एका अस्पृश्याने मद्रासमधील एका मंदिरात बंदी मोडून प्रवेश केला. मद्रास प्रांत म्हणजे त्या काळी अधर्मी सनातन्यांचे रोम. तेथे ज्योतिराव फुलेंसारखे महात्मे जन्मास आले नव्हते. मंदिर प्रवेशापायी मुरुगेसनला न्यायालयात शासन झाले. देवदर्शनाचे ते फळ पाहून देवालातील दगडाच्या मूर्तीत देव नसतो हे त्याला कळावयास वेळ लागला नसेल. या दोन्ही घटनांचा भावपूर्ण उल्लेख आंबेडकरांनी महाड सत्याग्रहापूर्वी भाषणात नि लेखनात केला. याच दिवसांत आंबेडकर जेजुरीस गेले होते. अस्पृश्यांनी वसाहतीसाठी सरकारकडे स्वतंत्र प्रदेश मागावा असा उपदेश त्यांनी तेथे केला. निराशा आणि वैताग यामुळे यांना ही कल्पना सुचली असावी. याच सुमारास आंबेडकरांचा धाकटा मुलगा राजरत्न याचा जन्म झाला. तो त्यांचा अत्यंत लाडका होता. ह्या मुलाच्या पूर्वी त्यांना एक मुलगी झाली होती. ती अर्भकावस्थेतच वारली. त्यांच्या पत्नी रमाबाई यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना हवा पालटण्यासाठी बाहेरगावी पाठविले होते. परंतु तो मुलगा 1926 साली जुलै महिन्याच्या दरम्यान कालवश झाला. त्यावेळी बाबासाहेबांचे कोल्हापूरचे परमस्नेही दत्तोपंत पवार यांचे सांत्वनपर पत्र येताच शोकाने व्यथित झालेले त्यांचे हृदय दुःखाने अतिभारावून गेले. आपल्या 16 ऑगस्ट 1926च्या पत्रात ते दत्तोपंत पवारांना लिहितात, पुत्र निधनामुळे आम्हा उभयतांस जो धक्का बसला आहे त्यातून आम्ही बाहेर पडू असे म्हणणे शुद्ध ढोंगीपणाचे होईल. आतापर्यंत 3 मुलगे आणि 1 मुलगी अशा 4 लाडक्या बाळांना मुठमाती देण्याचा प्रसंग आमच्यावर ओढवला. त्यांची आठवण झाली की मन दुःखाने खचते. त्यांच्या भविष्याविषयी जे मनोरथ आम्ही बांधले होते ते ढासळले, ते वेगळेच. आमच्या जीवनावरून हा दुःखाचा ढग वाहत आहे. मुलांच्या मृत्यूबरोबर जीवनाला चव आणणारे मीठच नष्ट झाल्यामुळे आमचे जीवन आळणी झाले आहे. बायबलमध्ये म्हटले आहे ना, तुम्ही धरत्रीचे मीठ आहात. मिठाची चवच गेली तर त्याला खारटपणा कशाने आणता येईल? शून्यवत होऊन पडलेल्या माझ्या जीवनात ह्या वचनाची सत्यता पटते. माझा शेवटचा मुलगा असामान्यच होता. त्याच्यासारखा मुलगा मी क्वचितच पाहिला असेल. तो गेल्यावर माझे आयुष्य रानाने माजलेल्या बागेसारखे झाले आहे. दुःखातिशयामुळे पुढे काही लिहवत नाही. दुःखाने खंगलेल्या तुझ्या मित्राचा तुला नमस्कार. राजरत्नाचा अंत बाबासाहेबांच्या मांडीवर झाला. त्यांचा तो जीव की प्राण होता. त्यांना शोक आवरेना. मुलाचा मृतदेह ते काही केले आपल्या मांडीवरून खाली ठेविनात. त्यांची समजूत घालता घालता त्यांचे आप्तमित्र मेटाकुटीस आले. तो मुलगा गेला आणि त्यांचे संसारावरून मन उडाले. ज्या खोलीत त्या मुलाचा अंत झाला त्या खोलीकडे ते पुन्हा फिरकले सुद्धा नाही. वकिली धंद्यात आंबेडकरांना अस्पृश्यतेने नाडले. तथापि प्रचंड नदीला अडविणे जसे अशक्यप्राय होते तसेच आंबेडकरांसारख्या धैर्यशाली पुरुषातील प्रचंड शक्तीला अटकाव करणे कठीण होते. 1926च्या ऑक्टोबर महिन्यात पुण्यातील सर्वश्री बागडे, जेधे आणि जवळकर या 3 ब्राह्मणेतर पुढाऱ्यांविरुद्ध पुण्यातील काही ब्राह्मणांनी ब्राह्मण जातीची मानहानी केल्याविषयी दावा केला. जेधे बागडे यांनी देशाचे दुश्मन या नावाचे पुस्तक प्रसिद्ध करून ब्राह्मणांनी भारताचा नाश केला असे त्यात प्रतिपादन केले होते. फिर्यादी पक्षाच्या बाजूने पुण्यातील प्रख्यात निर्बंध पंडित ल. ब. भोपटकर हे काम चालवित होते. उपरोक्त ब्राह्मणोत्तर पुढाऱ्यांनी आपले वकीलपत्र आंबेडकरांना दिले. आंबेडकरांनी आपल्या पक्षाची बाजू मोठ्या कुशलतेने आणि परिणामकारक भाषेत मांडून विजय मिळविला. ह्या विजयामुळे आंबेडकरांची कीर्ती आणि प्रतिष्ठा महाराष्ट्रात वाढली. हुशार वकील म्हणून त्यांच्या आता हळूहळू न्यायालयात वजन वाढू लागले. अस्पृश्यता निवारण चळवळीचे पाऊल महाराष्ट्रात थोडे थोडे पुढे पडत चालले होते. विधिमंडळाने संमत केलेल्या बोले ठरावाप्रमाणे जिल्हा मंडळे आणि नगरसंस्था यांनी अस्पृश्यांची गाऱ्हाणी दूर करण्यासाठी अद्यपावेतो टाळाटाळच केली होती. म्हणून 5 ऑगस्ट 1926 रोजी बोले यांनी विधिमंडळात फिरून असा ठराव मांडला की ज्या नगरसंस्था, जिल्हा मंडळे व उल्लेखिलेला ठराव अंमलात आणणार नाहीत त्यांना सरकारी वर्षासन मिळणार नाही. त्यामुळे आता त्या प्रश्नास तोंड फुटले. या दुसऱ्या ठरावाविषयी विचारविनिमय होत असताना विधिमंडळात चकमकी उडाल्या. एक सभासद म्हणाले की हा ठराव आणल्यामुळे वातावरण बिघडेल. त्यावर सिंधमधील नूर महम्मद नावाच्या एका मुसलमान सदस्याने
ब्राह्मणेतरांची चांगलीच खरडपट्टी काढली. ब्राह्मणांकडून हक्क मिळवण्यास ब्राह्मणेतर झटतात, परंतु ते स्वतः खालच्या वर्गाशी वागताना साधी माणुसकी वा न्यायबुद्धी दाखवित नाहीत असे ते म्हणाले. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या छद्मी वाणीने असे भविष्य वर्तवले की वरिष्ठ वर्गाकडून चिरडलेले निछळलेले कनिष्ठ वर्गातील लोक जेव्हा नजीकच्या काळात परधर्माच्या आश्रयात जातील तेव्हा हिंदू समाजाने, मुसलमानांनी किंवा ख्रिस्ती मिशनऱ्यांनी धर्मांतर करण्यासाठी अस्पृश्यांना प्रवृत्त केले अशी वृथा ओरड करू नये. हे वक्तव्य जरी छद्मीपणाचे असले तरी त्या मुसलमानाने रंगवलेले चित्र किती सत्य, कटू, बोचक नि विनाशकारक होते. विधिमंडळातील ही चर्चा, बोले यांचा तो ठराव आणि देशातील अस्पृश्यता निवारण्यासाठी निर्माण होत असलेली जाणीव, ह्या सर्व गोष्टींवरून असे दिसून येते की देशातील पुराणमतवादी आणि प्रतिगामी वृत्तीशी संघर्ष सुरू व्हायचा काळ येऊन ठेपला होता. आंबेडकरांना या सर्व प्रतिगामी शक्तींशी लढा द्यायचा होता. अशा लढ्याच्या परिपूर्तीसाठी अलौकिक धैर्य, अढळ विश्वास आणि असामान्य शक्ती या गुणांनी संपन्न अशा पराक्रमी पुरुषाची आवश्यकता असते. वादळ होण्यापूर्वी वातावरणात जशी शांतता असते त्याप्रमाणे आंबेडकरांचे आयुष्य मुंबईत पोयबावडी येथील सरकारी चाळीतील त्या मोलमजुरी करणाऱ्या गरिबांतच शांतपणे जात होते. त्यावेळी आंबेडकरांचे वकिलाचे कार्यालय सोशल सर्व्हिस लीगच्या इमारतीत लहानशा खोलीत होते. मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या भेटी येथेच व्हायच्या. आंबेडकर त्या खोलीत उघडे बोडके लुंगी पहिरून बसलेले असत. भेटीस आलेले पुढारी जवळच्या बाकड्यावर बसून चर्चा करीत. एके दिवशी कोल्हापूरचे शाहू महाराज आंबेडकरांना शोधित तेथे येऊन थडकले. त्यावेळी आंबेडकरांची जी तारांबळ उडाली ती काही विचारू नका. कसेबसे कपडे करून आंबेडकरांनी महाराजांचे त्या खोलीत स्वागत केले. खोलीबाहेरील आवारात एकदा नगरपालिकेच्या सक्तीच्या मोफत शिक्षणाच्या योजनेचे उद्घाटन करण्यासंबंधी सभा चालली होती. त्यावेळी मुसलमानांचे पुढारी शौकत अल्ली हे आंबेडकरांना अचानक भेटावयास आले. आंबेडकरांनी सभा संपेपर्यंत शौकत अलींना येथेच बसावयास सांगितले. ह्यात सुमारास सिडनहॅम महाविद्यालयाच्या प्राचार्यांची जागा रिकामी झाली. त्या काळचे स्वतःस सुधारक, उदारमतवादी व विवेकवादी म्हणविणारे रॅन रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे हे शिक्षण मंत्र्यांच्या जागी असून आंबेडकरांसारख्या सर्वोच्च पदव्या धारण केलेल्या अनुभवी प्राध्यापकाला ती जागा मिळाली नाही हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट. ह्या बाबतीत गुरुवर्य केळुस्करांनी शिक्षण मंत्री परांजपे यांची महाबळेश्वर येथे मुक्कामी भेट घेतली, परंतु ते ह्या बाबतीत काहीच करू शकले नाहीत. मात्र एल्फिन्स्टन महाविद्यालयामध्ये आपण आंबेडकरांना प्राध्यापकाची जागा देऊ शकू असे त्यांनी कळविले. ते ऐकल्यावर गुरुवर्य केळुस्करांना आंबेडकरांनी कळविले की स्वजनोद्धारासाठी माझे आयुष्य व्यतीत करण्याचा माझा निर्धार अढळ आहे, ज्यामुळे माझ्या या संकल्पित सेवेत नि कार्यात अडथळा येईल असे बंधन मी कधीही स्वीकारणार नाही. तथापि दिवसातून थोडा वेळ बाटली बॉय अकाउंटन्सी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट या संस्थेत जून 1925 पासून मार्च 1928 पर्यंत आंबेडकर शिक्षणाचे काम करीत असत. ह्या काळात आंबेडकर कधीकधी विषण्ण मनस्थितीत असत. उदासीनता, निराशा आणि आजूबाजूचा अद्याप न संपलेला अंधार ही त्यांच्या दुर्दम्य शक्तीवर कधीकधी मात करीत. असे हे विचाराने ते अस्वस्थ होत, तर कधीकधी गाढ विचारात आणि दीर्घ चिंतनात ते तासनतास मग्न असत. अशा वेळी ते लुंगी पेहरून खुर्चीत बसत. अंतराळात पाहता पाहता निश्चल होत, मनातील नि स्वप्नातील मनोराज्य पाहत रात्र कंठीत. 2 बाके एकत्र केलेल्या बैठकीवर ते झोपी जात. भौतिकशास्त्र आणि धर्मशास्त्र यांचे प्रचंड ज्ञानसंपादन केलेला तो विद्यासागर योग्यप्रमाणे आपले दिवस शांतपणे विचारात आणि मननात घालवीत असे. ती एक तपश्चर्या होती. बहुत जनांस चालविलेल्या आणि नाना मंडळे हलविणाऱ्या आशावादी, प्रयत्नवादी कर्मवीरांना सुद्धा निराशेत काही काळ कंठावा लागतो. तथापि आत्मबळाच्या योगे परिस्थितीवर मात करणाऱ्या त्यांच्या दुर्दम्य शक्तीचे स्फुल्लिंग महत्त्वाच्या कार्याचे कारण दिसू लागताच प्रज्वलित होतात आणि त्यांच्या मनाचे तेज पुन्हा टवटवीत होऊन ते आपल्या कार्याला पुन्हा प्रारंभ करतात. आंबेडकरांची वकील म्हणून प्रसिद्धी होताच गोरगरीब आपल्या घराण्यांची दाद लावून घेण्यासाठी आंबेडकरांचे कार्यालय शोधित येत.
त्या पददलितांचे दुःख आणि दैन्य पाहून त्यांचे हृदय तिळतिळ तुटे. बाबासाहेब त्या गरिबांचे काम बहुधा फुकट करीत, त्याकरिता त्रास सहन करीत. प्रचंड व्यक्तिमत्वाचा तो ज्ञानर्षी पाहून ते दुबळे लोक गोंधळून जात, त्यांना दुवा देत आणि परत जात. त्या काळी आंबेडकर हे गरिबांचे आशास्थान, चाहत्यांचे आनंद निधान आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले होते. घरातील मंडळी बाहेरगावी गेली असता एके दिवशी बाहेरगावाहून 2 गृहस्थ त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले. न्यायालयात कामधंद्यासाठी जाण्यापूर्वी त्या दोन्ही गृहस्थांबरोबर त्यांनी न्याहारी केली. आंबेडकर स्वयंपाक कलेत निपुण. संध्याकाळी घरी लवकर परतून त्यांनी त्या गृहस्थांकरिता आपल्या हाताने स्वयंपाक करून ठेविला. रात्री जेवतेवेळी ती गोष्ट त्या पाहुण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले. जो मनुष्य मितभाषी आहे, ज्याचा स्वभाव गूढ आहे, ज्याचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि परिणामकारक आहे, अशा थोर पुरुषाने गरिबांसाठी एवढे शारीरिक कष्ट घ्यावे ह्याविषयी त्या गरिबांना धन्यता वाटली. त्यांना ते अनाथांचे नाथ वाटत, त्यांचे पुढारीपण त्यांना परमेश्वराचे वरदान वाटे. नेतृत्वच काय, परंतु साम्राज्य सुद्धा पराक्रमी नेत्यांच्या आकर्षक सौंदर्यावर स्थापन झालेली आहे. जनहिताची निर्मळ अखंड तळमळ नि परिस्थितीचे आकलन, झटकन निर्णय घेण्याची कुवत, विचार मांडण्यात आणि कृतीत आणण्यात निर्भयता, ह्या गुणांव्यतिरिक्त थोर नेत्यांच्या ठायी आणखी एक गुण प्रामुख्याने असावा लागतो. तो गुण म्हणजे संघटनेतील घटकांकडे सहानुभूतीने आपुलकीने पाहणारे त्यांचे हृदय. अशा नेत्याच्या एका शब्दासाठी असंख्य लोक संकटात उडी घ्यायला मागे पुढे पाहत नाही. त्याचे रहस्य यातच आहे. जे नेते ह्या माणुसकीच्या गुणांचे संवर्धन करतात त्यांचेच नेतृत्व टिकून राहते. ज्याची हृदयता खुरटते त्यांचे नेतेपण अल्पकाळातच संपुष्टात येते.